मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केलेल्या आरोपांवरून मंत्री उदय सामंत यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगे यांचा बोलवता धनिक कोण आहे असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केलाय। तर या संदर्भात मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहेत। सर, एकंदरीत गृहमंत्र्यांसंदर्भात शिवराळ भाषा वापरली जात आहे। दुसरीकडे आता जालनामध्ये बस पेटवण्यात आलेली आहे, या मागे राजेश टोपे यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे। नेमकं तुमचं काय मत? पहिली गोष्ट की एखाद्या लोकप्रतिनिधीबद्दल, मुख्यमंत्र्यांबद्दल आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीची शिवराळ भाषा करणं ही काय महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही। मनोज जरांगेंनी जे सांगितलं ते करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी आणि पूर्ण सरकारनं केलेला आहे। त्याच्यामध्ये देवेंद्रजी देखील आहेत आणि ऐतिहासिक मराठा आरक्षण देणारे हे देखील देवेंद्रजीच होते, टिकवणारे देखील देवेंद्रजी होते आणि त्याच्यानंतर जो ऐतिहासिक निर्णय घेतला तो एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही। मी देखील मनोजींना 3 ते 4 वेळा भेटलेलो आहे। मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की अशी भाषा योग्य नाही आणि ज्या गोष्टी मराठा समाजासाठी करायच्या आहेत त्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारनं केलेला आहे। मी त्यांना 4 वेळा या संदर्भात भेटलेलो आहे। तर समजूतदारपणा घेण्याचं गरज आहे आणि मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे आणि आंदोलन आपण कधी करतो त्यावेळी एखादी गोष्ट होत नाही सरकारकडनं, त्यावेळी आंदोलन करतो। सरकार काम करतंय, सरकार सगळ्या मागण्या पूर्ण करतंय आणि त्याच्यानंतर आंदोलन होतं, हे पहिल्यांदाच होतंय। काल उपमुख्यमंत्र्यांवर जे काही बोललेत हे खरोखरच योग्य नाही, कारण उपमुख्यमंत्री हे देखील प्रत्येक प्रश्नावर संवेदनशील असतात, मुख्यमंत्री संवेदनशील असतात आणि ज्यावेळी अशा पद्धतीची वक्तव्य होतात त्यावेळी असंच वाटतं की बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे। तसे होते उदय सामंत। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।